केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री होणार का? राज्यात जयंत पाटील मंत्रिमंडळात दिसतील का? राज्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आपल्याला लवकरच सत्तेमध्ये बसलेली दिसेल. ही चर्चा मागच्या काही दिवसापासून इतकी जोर धरू लागली आहे, की म्हणजे काल परवा जो काही निकाल महानगरपालिकेचा लागला, त्या निकालानंतर ज्यावेळी अजित पवार हे गोविंद बागेत पवारसाहेबांना भेटायला गेले आणि तिथून बाहेर आल्यानंतर जी काही चर्चा सुरू झाली, दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्यावेळेस एकत्रित येत आहेत, त्यावेळेस एकाच गोष्टीवर चर्चा करतायत, पवारसाहेब आणि दादा एकत्र झाले का? खरं तर ही काही प्रक्रिया आता सुरू झालेली नाही आहे. मात्र आता ती शेवटाला आली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण केंद्रात सुप्रिया सुळे जात असताना राज्यात मात्र पवारसाहेबांची राष्ट्रवादी सत्तेत येणार आहे. कशी येणार आहे? त्याचे परिणाम काय असतील? काय होणार आहे? हेच मी पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके. खरं तर जुलै 2023चा तो महिना, ज्यामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भारतीय जनता पार्टीसोबत बस्तान बसवलं. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये अनेक आमदार हे शरद पवारांसोबतच असतील असं सांगितलं गेलं. मात्र त्यानंतर गटागटाने आमदार अजित पवारांना भेटू लागले आणि त्यानंतरचं घडलेलं सगळं कांड आपल्याला माहीत आहे. याची मी आठवण यासाठी करून देतोय, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट उजव्या विचारसरणीकडे जाताना आपल्याला दिसत होता. खरं तर शरद पवारांचं राजकारण हे बेभरोशाचं असतं. पवारसाहेबाचं राजकारणाचं कुणीही प्रिडिक्शन करू शकत नाही, अनप्रिडिक्टेबल असतं असं नेहमीच म्हणतात. पण आता त्याच पवारसाहेबाच्या पक्षाची विचारसरणी ही उजव्या विचारसरणीशी जुळते का, यावर मात्र चर्चा होते. कारण तसंच आहे, निवडणूक कोणतीही असो, भारतीय जनता पार्टीवरती मोठी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं होत असते. त्यामुळे कुणाशीही मैत्री झाली तरी ती राष्ट्रवादीची मैत्री भाजपाशी होणार नाही असं कायम पवारसाहेब सांगत आले. आता मात्र काळ बदलला आहे. मागच्या काही दिवसापासून अजित पवारांसोबत शरद पवार एकत्रित पाहायला मिळत आहेत आणि हे केवळ कुठल्या तरी व्यासपीठापुरतं मर्यादित राहिलं नाही. तर सुरुवातीला नगरपालिका निवडणूक, त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे लढताना आपण बघितली. आता होतंय काय, की पुढच्या 3.5 वर्षामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल, किंबहुना आता जे काही अधपतन राष्ट्रवादी काँग्रेसचं महानगरपालिकेमध्ये झालं, हे जर वाचवायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही, असा सूर कायम राष्ट्रवादीतल्या काही गटामध्ये होत होता. सुरुवातीला अजित पवार गटातले लोक या संदर्भात पॉझिटिव्ह होते. आता शरद पवार यांच्या गटातले लोक सुद्धा पॉझिटिव्ह होत चाललेत आणि म्हणून अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकांचा जर आपण विचार केला, की ज्यांचं वेगळं मत आहे या दोन नेत्यांनी एकत्र येण्याबद्दल, तर बहुतांश नेते पवार साहेब सुद्धा आता सत्तेत आले पाहिजेत या मानसिकतेत आलेत. खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की आता होऊ घातलेल्या पहिल्या टप्प्यातल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका वगळता त्यापुढे किमान 3.5 वर्ष राज्यात कोणत्याही निवडणुका नाही आहेत. खरं तर निवडणुका यासाठी आवश्यकच आहेत असं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे कार्यकर्ते एक खाजगीत चर्चा करतायत, की सत्तेपासून दूर किती दिवस राहायचं. कारण आपल्याला माहिती आहे, आपण इतिहास जर बघितला, शरद पवारांची राष्ट्रवादी ही बहुतेक अनेक काळ म्हणजे अनेक वर्ष ही सत्तेत राहणारी पार्टी होती. महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार होतं त्याही वेळेस आणि त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळी विरोधात बसलेल्या शरद पवारांची ताकद अजित पवार असतानाही जास्त होती. आणि आपण बघितलं की आता ज्यावेळी पवार घरातच, पवारांच्या कुटुंबातच फूट पडली आणि राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, त्यानंतर मात्र एकत्रित राष्ट्रवादीचा प्रभाव कमी झालाय का, याची चर्चा जोर धरू लागली. नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं असलं तरी आत्ताच्या महानगरपालिकेमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तर आपल्याला माहित आहे की किमान 29 पैकी 23 महानगरपालिकेमध्ये एक सुद्धा नगरसेवक निवडून आणता आला नाही. आता काय होतंय, आता कार्यकर्त्यांचे विचार जुळू लागलेत. कारण एखादाच पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता जो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राहणार नाही पक्षात असं म्हणून राजीनामा देतो आणि तोच प्रशांत जगताप पुढे त्या विचाराच्या लढाईमध्ये निवडून सुद्धा येतो. आता कार्यकर्ते मात्र खाजगी चर्चा करतायत की आपली इच्छा नसली तरी जर साहेब हो म्हणत असतील तर आपण गेलं पाहिजे. आणि हे होताना नेमकं पक्षाला काय मिळणार आहे, तर केंद्रामध्ये सुप्रिया सुळे हे कॅबिनेट मिनिस्टर होतील. त्यांच्या मदतीला अमोल कोल्हे जे खासदार आहेत ते राज्यमंत्री म्हणून केंद्रामध्ये पाहायला मिळतील. राज्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील, त्यानंतर जयंत पाटील हे मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या 2023 पासून ज्यावेळी राज्यात एक खातं जे भारतीय जनता पार्टीचं कायम खुलं ठेवलेलं असतं मंत्रिमंडळातलं,
तिथे कोण मंत्री होईल अशी ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस एक नाव पुढे येतं आणि ते अर्थात नाव आहे जयंत पाटील. जयंत पाटील हे कधी भारतीय जनता पार्टीमध्ये येतील आणि ते मंत्री होतील अशी अनेक वेळा चर्चा झाली आणि ही चर्चा आता सत्कारणी लागतेय का, किंबहुना ही चर्चा आता खरी होताना पाहायला मिळते का, अशी सुद्धा चर्चा सुरुवात झाली. कारण जयंत पाटील यांचं सुद्धा नाव आहे, जे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असतील. जितेंद्र आव्हाडासारखे लढवय्ये नेते हे सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळं एकीकडं भारतीय जनता पार्टी नगरपालिका निवडणुकीनंतर महानगरपालिकेमध्ये राज्यातला एक नंबरचा पक्ष बनला असताना वाताहत होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आणि तीच राजकीय अगतिकता आपल्याला दिसते की जिथे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र येत आहे, किंवा केंद्राच्या राजकारणात सुद्धा. कारण ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवार गटाकडे 41 आमदार आहेत, शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत, एकूण 51 आमदार या दोन्ही गटाकडे, म्हणजे एकत्रित राष्ट्रवादीचे केल्यानंतर 51 आमदार होतील. त्यानंतर खासदाराची संख्या पवारसाहेबाच्या खासदार 8 आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आलेला 1 आणि राज्यसभेवरचे 2 असे 3 खासदार आहेत. म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा ही ताकद जवळपास 11 इतकी होती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मागच्या अनेक वर्ष राज्यामध्ये निवडणुका लढत असताना 40 ते 45 पर्यंत आमदार कायम राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून यायचे. त्याच्यापेक्षाही जास्त ताकद आज राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळं जर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्रित आले तर भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातील जर सत्तेत असेल तर सत्तेमधला एक महत्त्वाचा पक्ष, जर विरोधात असेल तर प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करू शकतो. आता मागच्या महिना 2 महिन्यापासून जी चर्चा होते आहे ती खरी ठरणार का? कार्यकर्ते जे खाजगीमध्ये कुजबूज करतायत त्या चर्चेचं पुढे काय होणार? जिल्हा परिषद निवडणुकीनंतरचा मुहूर्त शोधला जातोय असं म्हटलं जात आहे, ते प्रत्यक्षात येणार का? आणि ताई केंद्रात मंत्री होतील का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जरी आपल्याला पुढच्या काही काळात मिळणार असले तरी एक मात्र खरं की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता आपलं मन बनवलं आहे. उत्तम जानकरांसारखे काही नेते जरी याला विरोध करत असले तरी त्यांची संख्या नगण्य आहे. राष्ट्रवादी एकसंघ होऊन पुन्हा एकदा राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत दिसणार का, हे पाहणं मोठं रंजक असणार आहे. धन्यवाद.